ग्रामीण भागातली खरंच वाईट आहे. आपण फक्त पुणे मुंबई या शहरांकडे बघतो, तर शहरी भागामधल्या महिलांचा हा जो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे हा फक्त 28% आहे. समयांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील ना यांच्या हातात नाही का म्हणतात प्रायव्हेट मायक्रो फायनान्सने पूर्ण धुमाकूळ धुमाकूळ म्हणजे काय? 36-36% कर्ज देतात ती वर्षाला. हो. 4 मोठ्या कन्सल्टन्सी कंपनी त्या प्रत्येक मंत्रालयाच्या प्रत्येक विभागात माणसं आहेत सल्लागार म्हणून. ह्या एकट्या लोकांवर महाराष्ट्र शासन 1500 कोटी खर्च करतो. कोण मोठ्या अर्न्स्ट ग्रँड थॉर्न्टन वगैरे, आणि ही जी कामं करतात हे मी बघितलंय. ही कामं आपला कुठल्याही कॉलेजचा विद्यार्थी बहुतेक करू शकतो. हो. 4 मोठ्या कन्सल्टन्सी कंपनी त्या प्रत्येक मंत्रालयाच्या प्रत्येक विभागात माणसं आहेत सल्लागार म्हणून. ह्या एकट्या लोकांवर महाराष्ट्र शासन 1500 कोटी खर्च करतो. कोण मोठ्या अर्न्स्ट ग्रँड थॉर्न्टन वगैरे, आणि ही जी कामं करतात हे मी बघितलंय. ही कामं आपला कुठल्याही कॉलेजचा विद्यार्थी बहुतेक करू शकतो नीट शिकले. नमस्कार. इंडी जर्नलच्या इन फोकस कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी अक्षरशः पेटलेली आहे. 3 किलो क्षमता असलेल्या बटाट्याच्या पिशवीमध्ये 4 किलो बटाटे भरण्याचा प्रयत्न हा प्रत्येक पक्षामध्ये आणि प्रत्येक आघाडीमध्ये सुरू आहे. आणि अर्थातच तो अशक्य आहे, अवघड आहे. त्याच्यामुळे बटाट्याचं पोतं एकदा वरतून खाली खालून वर आणि असं हलवून 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 जास्तीत जास्त बटाटे त्याच्यात कसे बसतील असा प्रयत्न सगळीकडे सुरू आहे. आणि ते आपण रोज वृत्तपत्रामध्ये आणि टी व्हीवरती चॅनेल्सवरतून वाहणाऱ्या बातम्यांमधून अनुभवतोय, खरं म्हणजे सहन करतोय. परंतु याच्या पलीकडे महाराष्ट्रातल्या जनतेचा खरोखर विचार होतोय का? कोणीतरी विधान करायची, कोणीतरी त्याच्यावरती काउंटर विधान करायचं, कोणीतरी त्याला खोडून काढायचं, खाली पाडायचं, चितपट करायचं, एवढंच फक्त महाराष्ट्रात सुरू आहे का? महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि भवितव्याचा काही अधिक गांभीर्याने विचार कोणी करते, हा खरोखर प्रश्न आज सर्वांच्याच मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि यालाच अनुसरून आपण जरा थोडा खोलवर जाऊन विचार करणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्राचा वर्तमानाचा, भविष्याचा आणि गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जाहीर केलेल्या कार्यक्रमांचा आणि त्याच्या परीक्षणाचा. त्यासाठी माझ्याबरोबर आत्ता चर्चा करायला आणि त्याच्याबद्दल एक सखोल ज्याने विचार केलेला आहे असे एक अर्थतज्ञ आहेत. ते आहेत प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर. नमस्कार. नमस्कार. नीरज हातेकर हे मुंबई विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विभागामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. सध्या ते अझीम प्रेमजी या बंगलोरच्या विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात. आणि खरं म्हणजे आत्ता मी ज्या बटाट्याच्या पोत्याचं उदाहरण दिलं ते मगाशी त्यांनीच बोलताना मला सुचवलं होतं. हा त्यांचा अजून एक विषय. तर नीरज हातेकर यांनी एकंदरच अर्थकारणाचा आणि राजकीय अर्थशास्त्राचा खूप सखोल विचार केलेला आहे आणि ते सातत्याने करत असतात. वृत्तपत्रामध्ये लेखन करत असतात आणि त्यांचा सातत्याचा प्रयत्न असा असतो की त्यांना जे म्हणायचं आहे अर्थशास्त्राच्या दृष्टीने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि जनतेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते एकत्र कसे आणता येतील, त्याचं रूपांतर राजकीय आर्थिक धोरणामध्ये कसं केलं जाईल, कसं केलं जाऊ शकेल, याच्याबद्दलचा व्यावहारिक कार्यक्रम काय असेल हे मांडण्याचा नीरज हातेकर यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याच्यामुळे नीरज हातेकर हे आपल्या श्रोत्यांना खरं म्हणजे खूपच जवळचे आहेत. त्याच्यामुळे नीरज हातेकर सर तुमचं पुन्हा एकदा याही करण्यासाठी इथं मनपूर्वक स्वागत. सर, मी अगदी पहिल्यांदा जी सुरुवात करणार आहे ती महाराष्ट्र एक रेनेसान्स स्टेट समजलं जातं. म्हणजे गिरीश कुबेर लोकसत्ताचे संपादक यांनी त्या अर्थाचं एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. तर रेनेसान्स स्टेट म्हणजे असं की ज्याच्यामुळे एक नवीन जागृती, एक पुनरुत्थान ज्याला म्हणतो, असं ज्याच्यामुळे होतं अशा सगळ्या प्रक्रियेला रेनेसाँ असं म्हणलं जातं. हे युरोपमधली कल्पना आहे, आपल्याला माहिती आहे. सगळ्या भारताचा रेनेसाँ, एक नवीन भविष्याच्या दृष्टीनं वाटचाल करण्याची एक उभारी ज्याच्यातून निर्माण झाली असा प्रांत म्हणजे महाराष्ट्र समजलं जातं. महाराष्ट्रामधून अनेक चांगल्या योजना, म्हणजे मनरेगासारखी योजना आहे किंवा चांगलं प्रशासन असेल, अगदी क्राईम इन्व्हेस्टिगेशन सुद्धा, हे महाराष्ट्राचं नाव कायम पुढे राहिलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, खरं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा. तर आता या पार्श्वभूमीवरती असं दिसतंय की महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा हा वेगळा तर नाहीच, परंतु त्यांच्यापेक्षा खूप मागेच चाललाय का काय? तर म्हणजे मी सुरुवात करतो महाराष्ट्रातल्या गरिबीपासून. आता मी नुकताच एक आकडा वाचला की महाराष्ट्रातलं ग्रामीण दारिद्र्य हे गरिबी रेषेची नवीन व्याख्या जर वापरली, $3.65 पर
पर डे इन्कम पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनी, म्हणजे साधारणपणे 75 रुपये दर दिवसाला ज्यांचं उत्पन्न नाही, खर्च हा खर्च म्हणा, ठीक आहे, ते सगळे गरीब असे समजले पाहिजेत. तर या व्याख्येप्रमाणे आपण असं पाहतो की महाराष्ट्रातलं ग्रामीण दारिद्र्य हे बिहारपेक्षा जास्ती, म्हणजे 25-26% आहे महाराष्ट्राचं, आणि बिहारचं काय 23.5% असं आहे, किंवा देशाचं काय 25% मला वाटतं. तर हे चित्र हे असं मी वाचतो, पण हे बरोबर आहे का, आणि ह्याच्यात तथ्य काय आहे नेमकं? नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे ही सुरजित बल्लांनी आर्ग्युमेंट केली होती, आणि सुरजित बल्ला काही असे डावे वगैरे असे काहीच नाहीच आहे. तर सरकारच्या बाजूने म्हणतायत, आणि त्यांचं म्हणणं आहे की सगळं सुंदर चाललेलं आहे. त्यांनी मध्ये एक मांडणी केली की भारत हा आता लोअर मिडल इन्कम देश असल्यामुळे पूर्वीची जी आपली दारिद्र्य तेंडुलकर समिती जी होती, जेव्हा आपण गरीब राष्ट्रांमध्ये होतो, तर ती काही आता रिअलिस्टिक नाहीये, आणि ती वापरली तर आपल्याला अत्यंत एक्स्ट्रीम दारिद्र्यात म्हणू. तर आपल्या लोअर मिडल इन्कम स्टेटसला जी योग्य व्याख्या वापरली जाते ती वर्ल्ड बँकने ठरवून दिलेली आहे. म्हणजे जशी गरीब देशांसाठी $1.5 पर डे आहे ती व्याख्या वापरली जात होती, तशी लोअर मिडल इन्कम देशासाठी $3.65. आता भारत आपण लोअर मिडल इन्कम मध्ये आलेलो आहोत जागतिक पातळीवर. तर आता आपण इथे जर आलेलो असतो तर त्याला ती योग्य जी दारिद्र्य रेषा आहे ती वापरली तर काय होतं, तर ती त्यांनी वापरून आता जो नवीन डेटा आला कन्झम्पशन एक्सपेंडिचरचा 22-23 सालचा, त्यावर त्यांनी ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण काढलं, ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य. भारतामध्ये ग्रामीण दारिद्र्य 25% आहे, महाराष्ट्रामध्ये 26.25%, बिहारमध्ये 23.5%. कमी आहे. ही सुरजित बल्लांची आकडेवारी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण दारिद्र्य हे सरासरीपेक्षा जास्त आहे, आणि महाराष्ट्रापेक्षा अधिक ग्रामीण दारिद्र्य फक्त उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड आणि छत्तीसगड यापैकी 4 राज्य ऑलरेडी आपण मागासच होती. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्याला आपण प्रागतिक म्हणायचो, हे श्रीमंत म्हणायचो, हे आता गरीब ग्रामीण भागातल्या गरीब राज्यांच्या. आपण महाराष्ट्रामध्ये बिहारी आले. बिहारमध्ये सरासरी वेज रेट म्हणजे महिलांचा जो मजुरीचा दर आहे हा महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये जास्त, ओडिसामध्ये पण जास्त. खूपच धक्कादायक आहे हे. धक्कादायक आहे, पण ही आकडेवारी शासकीय आकडेवारी, पिरियडिक लेबर फोर्स सर्वेची जी आकडेवारी आहे, ते जे आता आम्ही पुस्तक लिहिलं आहे याचा महाराष्ट्राचा बेरोजगारनामा, महाराष्ट्राचा बेरोजगारनामा, ते युनिक फाउंडेशनने याचा छाप पब्लिश केलाय, ते आज 1-2 दिवसातच मिळेल. म्हणजे आता लोक राजकीय पक्ष जाहीरनामे काढतायत निवडणुकीचे, तसा तुम्ही बेरोजगारनामा, आणि ते एवढ्यासाठीच काढलंय की आता निवडणूक आहे, निवडणुकीच्या तोंडावर लोकांना मुद्दे काय आहेत ते माहिती व्हावेत, म्हणून ते पुस्तक, छोटीशी पुस्तिका आहे 60 पानाची. तर त्याच्यामध्ये दिसून आलंय सरकारी आकडेवारीमधनं की महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण म्हणजे महिलांचा जो मजुरीचा दर आहे हा, किंवा महिलांना मिळणारा पगार जो आहे ग्रामीण भागात, हा महाराष्ट्र किती राज्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे आपली परिस्थिती ग्रामीण भागातली खरंच वाईट आहे. आपण फक्त पुणे, मुंबई या शहरांकडे बघतो, पण आता उदाहरणार्थ दुसरं एक सीएमआयची आकडेवारी येते, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जी आकडेवारी काढली त्याच्यामध्ये जाती समूहावर आकडेवारी येते उत्पन्नाची. तर आम्ही एप्रिल 23 ते एप्रिल 24 ही आकडेवारी जर बघितली तर आदिवासी समूहांचं उत्पन्न महाराष्ट्रात वाढलंच नाही, 0 ग्रोथ आहे त्याच्यात गेल्या वर्षभरात. दलितांची जी ग्रोथ आहे ती महागाईपेक्षा कमी आहे. फक्त उच्च जातींमध्ये साधारण बऱ्यापैकी वाढ दिसते, आणि जी सगळी वाढ आहे उत्पन्नातली ती वरच्या 40-50-60% आहे. खालचे जे 50% लोक आहेत यांच्यावरील उत्पन्नाची वाढ महागाईच्या वाढीपेक्षा कमी आहे. म्हणजे इनफॅक्ट इट इज अ रिग्रेसिव्ह काइंड ऑफ सिच्युएशन. सर, मग आता या पार्श्वभूमीवरती एक प्रश्न असा आहे की तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी येतं आणि तुम्ही बोलत असता की एखादं राजकीय आर्थिक धोरण जेव्हा घेतलं जातं त्यावेळेला त्या राज्याची किंवा ते जे काही युनिट असेल त्याची ही आर्थिक क्षमता, वित्तीय क्षमता, आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय क्षमता किंवा अंमलबजावणीची क्षमता की ज्याला स्टेट कपॅसिटी म्हटलं तसं, या अर्थाने महाराष्ट्र हा नेमका स्टेट कपॅसिटी म्हणून विचार केला तर या फ्रेमवर्कमध्ये तुम्ही काय सांगाल? म्हणजे स्टेट कपॅसिटीची भारताची जी प्रॉब्लेम आहे तो बराच जुना आहे. म्हणजे लँड प्रिचेटने 19 वर्ष. स्टेट कपॅसिटी म्हणजे काय? स्टेट कपॅसिटी म्हणजे काय की कुठल्याही धोरणासाठी, कुठल्याही शासन व्यवस्थेमध्ये किंवा कुठल्याही समाजामध्ये निरनिराळे घटक असतात आणि त्यांचे हितसंबंध परस्पर विरोधी असतात.
तर त्यांच्यातल्या सगळ्या संघर्षाचं व्यवस्थित नियमन करून त्या सगळ्यांना समाविष्ट करून घेणारी एक चौकट करून शासन जर आपली धोरणं राबवू शकत असेल, म्हणजे शासन जे म्हणतं ते जमिनीवर करून दाखवत असेल आणि या सगळ्या नियमनांनाच या सगळ्या संघर्षाचं नियमन करून ते राबवण्याची क्षमता असेल तर त्याला स्टेट कॅपॅसिटी म्हणतो. बरोबर. आता भारतामध्ये फार पूर्वीपासून हा प्रॉब्लेम गेली 20 एक वर्ष तर जास्त प्रकाशाने झालाय. लँड प्रिचेटने एक 2000 साधारण 19-20 वर्षापूर्वी एक पेपर लिहिला, इज इंडिया फ्लेलिंग स्टेट. फ्लेलिंग म्हणजे असं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की वरचं डोकं मजबूत आहे, म्हणजे IAS ऑफिसर मंत्रालयातले हुशार असतात, कार्यक्षम असतात, ते कपॅसिटी पण खूप असते, शक्ती खूप असते, पॉवर खूप असते. पण जसं आपण खाली जातो आणि मग हे लोक काय करू शकतात तर जर 5 वर्षाने एपिसोडिक गोष्टी ज्या असतात 5 वर्षाने निवडणुका करू शकतात किंवा जगातलं सर्वात मोठं वॅक्सिनेशन कॅम्पेन करू शकतात. पण ज्याला गव्हर्नमेंट डे टू डे गव्हर्नमेंट म्हणतात, गव्हर्नमेंट ऍज युज्युअल, म्हणजे मी राहतो रायनीत उभा राहतो, रेशन कार्ड काढतो, आधार कार्ड काढतो, ड्रायव्हिंग लायसन्स काढतो, रस्त्यावरचे खड्डे बुजवतो, नळ कनेक्शन बरोबर शाळामध्ये चालवतो, रस्त्याची सफाई होते वगैरे. इथे आपली कपॅसिटी खूप कमी आहे. जसं आपण खाली खाली येत जातो तशी कपॅसिटी आपली संपत जाते. तर ही संकल्पना लँड प्रिचेटने मांडली आणि याच्यावर तर भारतात खूप चर्चा होती आहे. नुकतंच एक पुस्तक आलंय कार्तिक मुरलीधरन नावाच्या माणसाचं, ऍक्सेलरेटिंग इंडियाज डेव्हलपमेंट. त्यात पण आणि महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न प्रकर्षाने जाणवतोय आणि याला कारण आहेत. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातला जो राजकीय वर्ग आहे त्याचा एक बदल त्याच्यामध्ये जो झालेला आहे गेल्या 20 एक वर्षामध्ये. तो काय तर पूर्वीचा जो राजकीय वर्ग होता तो लोकांमधनं आलेला होता, लोकांच्या समस्या घेऊन वर येत आलेला जो राजकीय वर्ग होता, सहकार चळवळ होता, लोकांचे संबंध जोडत खालून वर आले. आता जो राजकीय वर्ग आहे प्रामुख्याने मॅनेजरियल, हा आपापल्या समूहांमधलं संघर्षाचं राजकीय वर्गातल्या समूहांचं नियमन, पक्ष फोडणे, लोकांना आपल्या पक्षात घेणे, आपल्या त्या पॉवर बेसिस, त्यामुळे त्याला या लास्ट माइल प्लॅनिंगची गरज नाहीये, तो तेच करण्यात गुंतलेला असतो. आणि मग ब्युरोक्रेसी जी असते, पॉवर जेव्हा स्टेट कॅपॅसिटी होते कधी, जेव्हा वरचा एखादे ब्युरोक्रॅट्स एखाद्या योजनेचं लास्ट माइल पर्यंत प्लॅनिंग करतात आणि त्याचा जे सगळा पॉलिटिकल फॉल आउट आहे हा राजकीय वर्ग घेतो. ते एक असं तर कन्सिस्टंटली त्यांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक असतं वरनं खालपर्यंत. सहकाराच्या बाबतीत महाराष्ट्रात झालं, सहकाराच्या बाबतीत झालं नाही महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातले ब्युरोक्रॅट्सनी आणि पॉलिटिशियन्सनी एकत्र म्हणून रचना उभारली ना. नरेगाचं महाराष्ट्रामध्ये रोजगाराची कामं किती झाली. पण आता कसं झालंय की एकूण राजकीय वर्गाचा एक वर्ग बेसिसच बदललाय. ते आता एक विशिष्ट मॅनेजेरियल गोष्टींमध्ये ते राहिले आहेत आणि मग ब्युरोक्रॅट्स हे स्वतःच्या स्ट्रिपवर आहेत. म्हणजे मग स्वतःचं जास्त धोका न पत्करणे, स्वतःचे नियमित कामं करणे, फक्त फायली क्लिअर करणे. मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमीशी काही संबंधित आहे. मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमीशी म्हणण्यापेक्षा कसं झालं की ज्या मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमीशी नक्कीच संबंधित आहे, कारण मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमी ज्या अनेक अपॉर्च्युनिटीज तयार झाल्या, म्हणजे लँड मार्केट्स, जमिनीच्या किमती उदाहरणार्थ वाढल्या किंवा ज्या पैसे मिळवण्याच्या ज्या एकूणच संसाधनांवर ताबा मिळवण्याची क्षमता वाढली. आणि आजचा जो पॉलिटिशियन असतो हा पॉलिटिकल आंतरप्रेन्युअर असतो. म्हणजे त्यांनी अनेक ठिकाणी त्याचे आर्थिक हितसंबंध असतात, त्याकडे सरळ सरळ डोळ्याने दिसत नाही, त्या संघर्षांना त्या हितसंबंधांना जोडलेली त्याची माणसं असतात, त्या सगळ्यांना जपायला लागतं. आणि या सगळ्यांची जपणूक करण्यातच त्याचा वेळ इतका जातो की त्याला रोजच्या लोकांच्या जमिनीवरच्या समस्येची काहीच म्हणजे त्याला तो वेळच मिळत नाही आणि त्याला गरजही उरत नाही. आता जे तुम्ही म्हणालात आता ते त्याच्या प्रकाशामध्ये आता गेल्या एक 3-4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या योजना जाहीर झाल्या, अनेक प्रकारचा लोकांनुनय सुद्धा म्हणणं चुकीचं आहे, परंतु लोकांच्या समोर एक देखावा करणं ज्याला आपण म्हणतो, आपण काहीतरी भरमसाठ आणि वेगळंच काहीतरी करतो आहोत. ती लाडकी बहीण योजना असेल किंवा ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची आता कौशल्य विकास योजना या नावाने काहीतरी आहे, अशा प्रजा अनेक आहेत. तर या योजनांमध्ये विशेषतः या अर्थसंकल्पामध्ये ज्याचा उल्लेख मोदी स्वतः पंतप्रधान मोदींनी रेवडी योजना केल्या होत्या आणि रेवडी सरकार केलं होतं, तुच्छतेने उल्लेख केला होता, मला वाटतं केजरीवाल किंवा पंजाबच्या निवडणुका त्यावेळेला. आता तेच 46,000 कोटीची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करतायत. 5,500 कोटी रुपयाची तरतूद हे मोफत विद्युत पुरवठ्यासाठी करतात शेतकऱ्यांच्या. 10,000 कोटीची तरतूद हे युवकांसाठी काहीतरी अप्रेंटिसशिपसाठी करतात. म्हणजे कुठेतरी बेरोजगारीच्या प्रश्नाला किंवा महिलांमधल्या वंचिततेच्या प्रश्नाला आम्ही अशा प्रकारे सामोरं जातो असं म्हणलं जातंय.
तर खरोखर या योजना आणि आता जे तुम्ही म्हणालात की फ्लेलिंग स्टेट, शासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची क्षमता आणि आर्थिक क्षमता, वित्तीय क्षमता, या सगळ्याच्या दृष्टीने आणि एकंदर महाराष्ट्रासमोरचे प्रश्न, गरिबी असेल, दारिद्र्य असेल, विकासाचा सगळा बॅकलॉग असेल, बेरोजगारी असेल. आणि बेरोजगारी असेल, या सगळ्याचा मेळ घालून तुमचा फर्स्ट टेक या सगळ्या पॅकेजवरती काय आहे? पॅकेजकडे जर बघायचं तर कसं झालं की सध्या परिस्थिती अशी आहे की आपला जो राज्यकर्ता शासक वर्ग आहे, म्हणजे त्यात पुढारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, हा, त्यांच्या आपापसातले संबंध आहेत, काही उद्योगपती आहेत, नोकरशाह आहे, हा. तर ही सगळी व्यवस्था हेच स्वतःसाठीच वापरून घेतात. हा. पण लोकशाहीवर त्यांची अडचण अशी असते की लोकशाहीमध्ये जर सत्ता स्थापन करायची असेल तर जनतेची व्यापक संमती लागते. आणि तो वायडर कन्सेन्सस खरं तर कसा तयार झाला पाहिजे, तर लोकांची त्या जीवनाचा स्तर सुधारणे, बरोबर, लोकांना आपल्याला आयुष्यात पुढे जातोय असं एक विश्वास तयार करणे. पण तसं ही रचना करत नाहीये. मग ही रचना जर करत नसेल तर लोकांची व्यापक संमती काय करायची, तर डायरेक्टली खरेदी केल्या जाते. हा, मतं खरेदी करायचा डायरेक्टली मतं खरेदी होत आहेत की तुम्ही या सगळ्या रचनेचा भाग तुमची संमती आम्हाला द्या, आम्हाला पैसे घ्या आणि तुमची संमती आम्हाला द्या की आम्ही आमचं जे काय चालू ठेवतो ते चालू राहील. ते चालू राहील आणि तुम्हाला हे आम्ही पैसे देत राहतो. तर अशा तरी इथे काय होत आहे की म्हणून हा जो भाग लाभधारक हा जो प्रकार आहे ना, हा लाभधारक प्रकार हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस भागधारक असला पाहिजे, तो स्टेक होल्डर असला पाहिजे, तो इथे बेनिफिशियरी आहे, केवळ लाभार्थी आहे. पण खरे जे लाभ आहेत ते भलतेच लोकांकडे जात असतात. आणि हे डीबीटीची ही यंत्रणा आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जी आहे हे करते. म्हणजे जर लोकांचं जीवनमान सुधारायचं असेल तर मग आरोग्य चांगलं पाहिजे, शिक्षणाच्या, रोजगाराच्या, यासाठी मोठ्या स्ट्रक्चरल बदल करायला लागतात. तशी अर्थव्यवस्थेमध्ये उलथापालथ होते, लोकांचे प्रस्थापितांना बाजूला करायला लागतं, इतर लोकांना त्या मेन प्रवाहात घ्यायला लागतं. तर या सगळी उलथापालथ होते, याला करायला वेळ लागतो, याचा डायरेक्टली फायदा कुठल्या नेत्याला दिसत नाही. या उलट कसं होतं, या उलट गुलाबी जॅकेट घातलं की आपल्याला लगेच ते क्रेडिट मिळू शकतं. इतक्या उथळ पातळीवर म्हणजे आता ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तर मुख्यमंत्री म्हणायचं की नाही ह्याच्यावरती वाद होता, ते क्रेडिट घेता येतं. ते क्रेडिटसाठी ही डायरेक्टली मतं खरेदी करण्याची, संमती खरेदी करण्याची जी प्रक्रिया आहे ही लोकशाही दृष्टीने घातक आहे. कारण मूल्याधिष्ठित नागरिक तयार होत नाही, ट्रान्झॅक्शनल नागरिक तयार. केवळ काहीतरी व्यवहार करणारे लाभार्थी. बरोबर, ठीक आहे. आता मग याच अर्थाने तुम्ही याच्याबद्दल लिहिलेले सुद्धा आहे, तुमचा एक लेख त्याच्याबद्दल वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला आहे लोकसत्तामध्ये, की ही लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही असं म्हणलेलं आहे की महाराष्ट्रातल्या महिलांमध्ये, स्पेसिफिकली आपण महिलांचाच विचार करू आता, कारण ते लाडकी बहीण योजने 46,000 कोटी रुपये सरकारने ठेवलेले आहेत आणि त्याचाच ताशा सगळीकडे वाचतोय. तर महिलांमधली बेरोजगारी, ग्रामीण महिलांमधली, आता मागाशी आपण ग्रामीण महिलांबद्दलच बोलत होतो, या दृष्टीनं आणि ही योजना, आणि तुम्ही बेरोजगार नामे पुस्तिका लिहिलेली आहे, या सगळ्याच्या दृष्टीने तुम्ही या लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातल्या महिलांच्या आणि ग्रामीण महिलांच्या परिस्थितीबद्दल, रोजगाराबद्दल काय सांगाल? म्हणजे एक तर लाडकी बहीण योजनेची अडचण अशी आहे की त्यांनी GR मध्ये जी उद्दिष्ट दिली आहेत त्याचा आणि योजनेचा काहीच संबंध नाही. म्हणजे त्यात त्यांनी GR मध्ये लिहिलंय की महिलांमधला अॅनिमिया कमी करण्यासाठी ही योजना आम्ही राबवलेली आहे आणि महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढावा, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट बद्दल थोडस आपल्याला, आणि महिला स्वावलंबी व्हाव्यात म्हणून. पण सरकारकडनं पैसे दर महिन्याला मिळाले तर महिला स्वावलंबी कशा होतील? बरोबर, त्या परावलंबी आहेत ना, सरकारवर अवलंबून राहणार आहेत. आणि त्यांचा अवलंबित्व इतका आहे की सरकार म्हणते की तुम्ही, हेच लोक म्हणतात की तुम्ही मतं दिली तरच तुम्हाला आम्ही पैसे देऊ. हे काय स्वावलंबन नाही. बरोबर आहे, त्यांच्यामध्ये रोजगार वाढावा असं पण मला वाटतं त्याच्यात उद्दिष्ट. हो, पण तो कसा वाढणार? नाही, बरोबर आहे. नाही, तुम्ही आता शब्द वापरलात की लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. आता आमच्या श्रोत्यांसाठी हा शब्द नवीन आहे, तर तो शब्द जरा तुम्ही पहिला स्पष्ट करून सांगा आणि त्याची काय आकडेवारी असली तर तेही सांगा. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजे काय, की आपण सगळ्यांनी डेमोग्राफिक डिव्हिडंड हा शब्द ऐकला असेल, लोकसंख्येचा लाभ. लोकसंख्येचा म्हणजे आपल्याकडे, आपलं म्हणणं असं आहे की आपल्याकडे तरुण लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि मग संकल्पना अशी आहे की तरुण लोक म्हणजे काम करण्याच्या वयातले लोक, 15 ते 65 हे काम करतील आणि काम केल्यामुळे अर्थव्यवस्था वाढेल. बरोबर. आता लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट काय बघतो,
की तुमच्याकडे काम करण्याच्या वयातले हा. किती लोक ऍक्च्युअली काम करतायत किंवा काम शोधत आहेत. हा, म्हणजे बेरोजगार असले तरी त्याच्यात ते बेरोजगार येतात. असले तरी ते काम करत शोधतायत. किती लोक म्हणून ते येतात. उपलब्ध आहेत, बरोबर. है की नाही? हा महत्वाचा आहे. आता इथे गंमत अशी आहे की शहरी भागात जर बघितलं आपण तर शहरी भागामधल्या महिलांचा हा जो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे हा फक्त 28% आहे. शहरी भागामध्ये 28, म्हणजे जरा आमच्या श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा मी म्हणजे- बोलतो की 100 जर असतील महिला 15 ते 65 वयोगटातल्या, तर त्याच्यामधल्या शहरी भागामध्ये फक्त 28 महिला या प्रत्यक्ष कोणतं तरी आर्थिकदृष्ट्या उत्पन्न देणारं काम करत असतात बरोबर. किंवा काम शोधत असतात. काम त्या शोधत दोन्हीची बेरीज. त्या दोन्हीची बेरीज. हा. बरोबर. आणि ज्या काहीच करत नाहीयेत, म्हणजे ज्या फक्त घरी आहेत, हा. काहीच करत नाहीत, तर त्या बहुतेक महिला 12वी आहेत, ग्रॅज्युएट आहेत, त्याचं सरासरी शिक्षण साधारण FYB आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात शिकलेलं हे जे मॅनपॉवर आहे हे बाजूलाच राहते. हे बाजूलाच राहते, काही करूच शकत नाही. करेक्ट. बरं, आता दुसरा प्रॉब्लेम कसा आहे की जर ग्रामीण भागात बघितलं तर हा. ग्रामीण भागामध्ये महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन पुरुषांइतकाचा 75% आहे. 15 ते 65 मधल्या 75 महिला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं काम करत असतात हो. किंवा काम शोधत असतात. दोन्हीची बेरीज 75. पण यातल्या 40% महिला हा. या आपल्या काम करतात, म्हणजे याची व्याख्या पण आपली मजेशीर आहे. म्हणजे समजा आपली व्याख्या वर्करची अशी आहे कामगाराची की एखादी व्यक्ती कुठल्याही आर्थिक लाभ होणाऱ्या कुठल्याही व्यवसायाला हातभार लावत असेल, आणि हातभार म्हणजे कसा की आठवड्यातनं 7 दिवसातनं एका दिवसात किंवा 1 तास जरी हातभार लावत असेल आणि तिला तिचा मोबदला मिळाला नाही तरीही त्या व्यक्तीला आपण कामगार म्हणून मानतो. करंट विकली स्टेटस ज्याला अर्थशास्त्राच्या भाषेत करंट विकली स्टेटस. आपण आठवड्यातनं 1 तास कुठल्याही अर्थव्यवस्थेला आर्थिक व्यवसायाला हातभार लागलेला त्याला काही म्हणजे उदाहरणार्थ समजा नवऱ्याचं माझा पानाचं दुकान आहे आणि नवरा कुठेतरी बाहेर गेला, मी जरा वेळ दुकानात बसले 1 दिवस 1 तास 1 तास तर मी वर्कर होते. हा. तर आपल्याकडे ग्रामीण भागातल्या साधारण 40% महिला अनपेड फॅमिली वर्कर आहेत. अशाला अनपेड फॅमिली इज नॉट डोमेस्टिक. डोमेस्टिक नाही, हा. अनपेड Unpaid. म्हणजे स्वतःच्याच व्यवसायात त्या कुठेतरी फॅमिली बिझनेस किंवा फॅमिली व्यवसाय, बरोबर पण शेती पण असू बरोबर. शकतं, काही असू म्हणजे शकतं. समजा दुकान आहे आमचं हा. आणि त्या महिलेने ते दुकान झाडलं जरी, करेक्ट. झाडलं फक्त ते, म्हणजे आता पुढच्या पडवीत आमचं दुकान आहे आणि त्या महिलेने फक्त फडका मारला, पारण्या बिरण्या पुसल्या तरी काम वर्कर होते. करेक्ट. तर अशा आपल्याकडे 40% ग्रामीण महिला, आणि यांची परिस्थिती वाईट आहे कारण त्यांना दोन्ही बाजूने एक्सप्लॉयटेशन होतं. एकतर त्यांना घरात काम करायला लागतं, त्याचं एक्सप्लॉयटेशन असतं. सर एक म्हणजे ना लोकांच्या सोयीसाठी घरातलं काम आपण याच्यात मोजत नाही. मोजत नाही. म्हणजे त्याला- स्वयंपाक केला, ते नाही. चूल रांधली, ते सगळे out of मुलं labor सांभाळली, force. ते या क्षेत्राच्या बाहेरच आहे. बाहेरचं आउट ऑफ लेबर फोर्स पार्टिसिपेशन मध्ये नाही. ते आपण धरत नाही. नाही. ते 72% तिथे आहेत ते. हा. हा. ते- तर बरोबर. हा. आता इथे अडचण अशी आहे की इथे बायकांचं दुप्पट एक्सप्लॉयटेशन. हा. म्हणजे त्यांना घरातली तर कामं करायला लागतात जी सगळी करतात, ती घर सांभाळणे, जेवण बनवणे, कपडे धुणे, घर झाडणे, बरोबर. ही सगळी कामं आहेत. यांचा त्यांना 1 रुपया मोबदला मिळत नाही. परत घरच्या उद्योगामध्ये फुकट काम केल्याचा पण त्यांना पैसे त्यांना मिळत. त्याचे पण पैसे मिळतात. म्हणजे हे दोन्हीकडनं हे एक्सप्लॉयटेशन. हे 40%. 32% महिला या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतमजूर आहेत हो. आणि त्यांचा साधारण दिवसाचा रोज हा 220 रुपये पडतो ऍव्हरेज. म्हणजे काय काय ठिकाणी 500 रुपये असू शकतो, काय काय ठिकाणी खूपच कमी आहे. तर सरासरी महाराष्ट्राची जी आकडेवारी दाखवते ही 220 रुपये आणि साधारण 120 दिवसाच्या वर काम मिळत नाही वर्षात. त्यामुळे यांचं उत्पन्न वाईट. तिसरा जो भाग आहे तो सेल्फ एम्प्लॉईड आहे, म्हणजे लहान छोटे मोठे धंदे स्वतः करणारे किंवा अगदी तुरळक केसेसमध्ये स्वतःच्या मालकीची काही जिरायत शेती आहे, ते 19% तुम्ही मगाशी सांगितलं होतं. 19% हा. त्यांचं वर्षाचं उत्पन्न, महिन्याचं उत्पन्न साधारण 11-12 रुपये आहे. आणि 9% महिला आहेत या पगारी आहेत. पगारी म्हणजे काय, त्यांना महिन्याला पगार मिळतो म्हणून त्यांना इतर सोशल सिक्युरिटी, पेन्शन असं काय नाही. मोलकरणी असू शकतं. आजारपणा त्या बहुतांश मोलकरणी आहेत. बिहारमध्ये यातलं बहुतांश या प्राथमिक शिक्षक आहेत. ग्रामीण भागामध्ये सॅलरी जे आहे. हा डेटा जर बघितला तर बिहारमध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाते. बरं सर, एक आपल्या श्रोत्यांसाठी स्पष्ट करतो की आत्ता सरांनी जी आकडेवारी सांगितली, म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी 40, 32, 19 आणि 9, आता पुढे मिळेल की याची बेरीज 100 होती. तर हे ज्या ग्रामीण भागातल्या महिला लेबर फोर्स पार्टिसिपेशन मध्ये आहेत त्यांचा ब्रेकअप आहे. म्हणजे त्या म्हणजे 75% असेल, त्या 75%ची जर ते 100 समजून जर ब्रेकअप काढला तर हे आकडे आहेत.
कोणीतरी बेरीज केली आणि त्याच्यात चूक काढली असं होऊ नये. आमचे श्रोते हे विचक्षण आहेत, आणि त्याची बेरीज करून ते चूक काढू शकतात, आणि म्हणून जरा मी स्पष्ट केलं. हे आकडे पण डेसिमल मध्ये नाहीये, त्यामुळे नाही कधी ते तर जाऊ 1% द्या, टक्के ते होतील, जाऊ द्या. 98% एखादा होतील. काही इकडे तिकडे होऊ शकतं. पण ही सगळी आकडेवारी डिटेल बरोबर. त्या पुस्तकात मिळू शकते. तर ही सर, पण परिस्थिती यंदा पूर्ण वर्षाचे पूर्ण दिवस काम मिळतं, ज्यांना 220 रुपये मिळतात. 120 दिवस जास्तीत जास्त मिळेल, 120 दिवस फक्त. जास्तीत जास्त मिळेल. त्यामुळे ग्रामीण महिलांची ही परिस्थिती इथे आहे. त्यामुळे करायला काय पाहिजे? करायला पाहिजे ग्रामीण महिलांना जे कॅज्युअल वर्कर्स आहेत. समयांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील ना यांच्या हातात, नाही का म्हणता तुम्ही? होय, पण पैसे मिळतील ठीक आहे, हा. पण कसं असतं की पैसे मिळतील म्हणजे याची परिस्थिती सुधारेल असं नाही. हा. म्हणजे आता उदाहरणार्थ या महिला ज्या घरी काम करतात, दुकानात काम करतात, त्यांना घरातलेच लोक घरात काम केल्याचे पैसे देत हा. नाही. तर त्यांच्या खात्यावर आलेले पैसे त्यांच्या हातात मिळतील ही शक्यता खूप कमी आहे. हा. दुसरा भाग काय आहे की जर आपल्याला महिलांना ची परिस्थिती खरंच सुधारायची असेल तर आपल्याकडे हेच पैसे नीट वापरून या ग्रामीण महिलांची परिस्थिती, त्यांची अर्थव्यवस्था सुधारेल हे बघता येईल ना. म्हणजे आता महिलांच्या हातात पैसे मिळतील ठीक आहे, पण महिलांनी खर्च केले तर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल वगैरे असं कधी होतं? म्हणजे हा जो केन्शियन आयडिया जी आहे की खर्च, लोकांच्या हातात पैसे दिले की ते खर्च कर, बरोबर. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये खूप एक्सेस सप्लाय असतो, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये मी प्रत्येकाला समजा 1000 रुपये दिले आणि त्या गावातले सगळेजण चिकन घ्यायला गेले आणि त्या दुकानात समजा फक्त 15च कोंबड्या असतील तर कोंबड्यांचे भाव वाढतील ना, बरोबर. पोल्ट्रीचा धंदा वाढणार नाही. बरोबर. जर तिथे बऱ्याचशा न विकलेल्या कोंबड्या त्याच्याकडे पडल्या असतील तर त्या विकल्या जातील. म्हणजे शेवटी काय व्हायला पाहिजे की पुढच्या वर्षी, पुढच्या दिवशी जर या महिलांना 1000 रुपये दिले तर त्या माणसाने 15च्या ऐवजी 50 कोंबड्या आणल्या पाहिजेत. त्या कोंबड्या कुठेतरी असल्या पाहिजेत, नसतील तर त्या उत्पन्न झाल्या पाहिजेत. म्हणजे शेवटी अर्थव्यवस्था, लोकांचा खर्च करून जर अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर अर्थव्यवस्थेत वस्तू वाढल्या पाहिजेत, सेवा वाढल्या पाहिजेत, उत्पादकता वाढली पाहिजे, लोकांना हाताला काम मिळलं पाहिजे, धंदा वाढला पाहिजे. हे जे धोरण करतं त्यातनं अर्थव्यवस्था सुधारते. बाकीचे घटक त्याला तसे पूरक असायला हवेत. बाकीचे घटक त्याला पूरक असायला हवेत. तर याच्यामध्ये असं बरोबर. सर, तुम्ही मगाशी एक बोलताना असं म्हणाल होतं की ओपन अनएम्प्लॉयमेंट ज्याला म्हणतो आपण, की खुली बेरोजगारी ही महाराष्ट्रात सरासरी समजा 4% आहे. बरोबर आहे ना आकडा? हो. परंतु प्रश्न रोजगाराच्या म्हणजे केवळ म्हणजे बेरोजगारीच्या प्रमाणाचा नसून त्याच्या गुणवत्तेचा आहे. क्वालिटी ऑफ एम्प्लॉयमेंट असा एक तुम्ही शब्द वापरला होता. तर तो आणि त्याच्या संदर्भामध्ये या योजनेचं मूल्यमापन कसं काय? आता कसं आहे की महाराष्ट्रामध्ये जितकी बेरोजगारी आहे ग्रामीण भागात त्यापेक्षा छत्तीसगडमध्ये, ओरिसामध्ये कमी. याच्यापेक्षा महाराष्ट्रापेक्षा गोवा आणि केरळमध्ये जास्त आहे. कारण का? बेरोजगारीची व्याख्या काय आहे की माणूस काम शोधतोय पण मिळत नाही. बरोबर. आता समजा मी चांगलं, माझी घरातली परिस्थिती चांगली असेल आणि घरचं उत्पन्न चांगलं असेल तर मी मिळेल ते काम करत नाही ना. बरोबर. मी शोधतो काम, जोपर्यंत मला माझ्या आवडीचं आणि पसंतीचं काम मिळत नाही तोपर्यंत मी करतो. आणि स्टेइंग पॉवर. तुमच्या लेखामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की ज्या प्रमाणामध्ये शिक्षण जास्त त्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा आकडा पण जास्त. हो. आणि दुसरीकडे काय होतं की छत्तीसगड, ओडिसा, महाराष्ट्रामध्ये पण ग्रामीण भागात दारिद्र्य एवढं आहे की बेकार राहणं परवडतच नाही. म्हणून आपल्या गरीब राज्यांमध्ये बेकारीचं प्रमाण अत्यंत कमी असतं, कारण तो माणूस काहीतरी करतो, काहीतरी त्याला करावंच लागतं. काहीतरी करतो. म्हणजे काय लाकूड फाटा आणून विकेल तो रस्त्यावर, काय रस्त्यावर काय चिंचा बोरा आणून रस्त्यावर बसेल विकायला, पण तो बेरोजगार राहणं परवडत नाही, तर जगू शकत नाही. पण प्रश्न त्यामुळे बेरोजगारी किती आहे महत्वाचा प्रश्न नाहीये. बेरोजगारीचं रोजगाराचं स्वरूप काय? आणि आपण मगाशी जे बघितलं क्वालिटी म्हणजे जर माझा एम्प्लॉयमेंट 40% लेबर फोर्स मधल्या महिला जर अनपेड फॅमिली वर्कर असतील, 30% कॅज्युअल लेबर असेल, त्यांना दिवसाला फक्त 200 रुपये मॅक्सिमम मिळत असतील, नोकरी करणाऱ्या घरकाम करत असतील, तर मग त्या रोजगाराचे स्ट्रक्चर, क्वालिटी ऑफ रोजगार प्रॉब्लेम. म्हणून क्वालिटी ऑफ रोजगारकडे बघणे अत्यंत म्हणजे आपला मुख्य भर महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांची क्वालिटी ऑफ एम्प्लॉयमेंट सुधारणं हा असला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे. मग आता क्वालिटी ऑफ एम्प्लॉयमेंट सुधारण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं म्हणायचं तुम्हाला? मला वाटतं 3-4 गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे एकतर कृषी कुटुंबाची जी कृषक कुटुंब आहेत, तर आपण ॲग्रेरियन कुटुंब म्हणतो, त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांची जी मासिक उत्पन्न असतात त्यातला फक्त 30 ते 35% उत्पन्न महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये येतं. 60 ते 70% उत्पन्न या लोकांचं शेती बाहेर काम करून येतं. शेती बाहेर काम म्हणजे कुठे डेली वेजवर गेलात किंवा लहान मोठा धंदा केला किंवा
जनावरं पाळली, हा. दुधातनं काहीतरी केलं, अंड्यातनं काहीतरी कुक्कुटपालन, कोंबड्या पाळल्या त्याचं वगैरे प्रमाण छोटं हा. आहे. बेसिकली छोट्या छोट्या उद्योगधंद्यातनं बाहेर काहीतरी करणे, हा. म्हणजे दुकानात, किराणामालाच्या दुकानात काम करणे, रिक्षा चालवणे, बरं. अशा तऱ्हेने एक भाऊ, आता उदाहरणार्थ एक भाऊ शेती करतो, दुसरा भाऊ टुरिस्टची गाडीचं ड्रायव्हिंग करतो, बरोबर अशातनी उत्पन्न येत आहेत, असं शासकीय डेटा दाखवतो. बरोबर. हा. त्यामुळे आपल्याला शेतीचं उत्पन्न, ऍग्रिकल्चर आणि ऍग्रेरियन याच्यामध्ये फरक आपण नेहमी ऍग्रिकल्चरल आणि ऍग्रेरियन. ऍग्रेरियन जो सोसायटी आहे हा. ही आता नॉन ऍग्रिकल्चर, छोटे मोठे धंदे आणि ऍग्रिकल्चर यांचा व्यामिश्र आहे. हा. आणि हे जे लहान लहान धंदे आहेत मोठ्या प्रमाणात, बिगर कृषी एम्प्लॉयमेंट, नॉन फार्म एम्प्लॉयमेंट जी आहे ही खूप महत्वाची आहे. हिनी गेल्या 3 ते 4 वर्षात मार खाल्ला होता. करोना नंतर जीएसटी, डिमॉनिटायझेशन, जीएसटी आणि करोना हे मोठे फटके याला बसले होते. आणि त्यामुळे असं झालं की मग हे सगळे लोक शेतीत काम शोधायला लागले. आणि आता शेतीमध्ये, म्हणजे आता भारतामध्ये साधारण विकास होतो, म्हणजे आपण काय म्हणतो की शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या कमी होते आणि उद्योगावर असलेल्यांची वाढ. बरोबर. ही प्रक्रिया भारतातच होती. पण करोना नंतर हे रिव्हर्सल एवढं झालंय की भारताची जी असत आकडेवारी उपलब्ध झाली तेव्हापासून आतापर्यंत जी लोकांची संख्या शेतीवर, म्हणजे ऍब्सोल्यूट प्रमाणात सर्वात जास्त आहे. इतके लोक कधीच शेतीवर अवलंबून, एक रिव्हर्सल झालंय. मग आपल्याला गेल्या 1-2 वर्षात छोट्या छोट्या आपल्याला एक याच्या आता परत ग्रीन शूट्स दिसत आहेत लहान लहान उद्योगांचे. तर लहान उद्योगांना आपल्याला सपोर्ट करणं, छोटे उद्योग म्हणजे काय, ज्याला अनइन्कॉर्पोरेटेड फॅमिली एंटरप्राइज आम्ही म्हणतो. साधारण तिथे दुसरे नोकर माणूस कोणीच नसतो, स्वतःचा धंदा तो चालवत असतो. म्हणजे काय, हातगाडीवर केळी विकेल किंवा छोटंसं दुकान चालवेल. तर अशी जी माणसं असतात ना, असे धंदे साधारण महाराष्ट्रामध्ये 65 लाख आहेत. 65 लाख. याच्यामध्ये साधारण 1.25 ते 1.5 कोटी लोक काम करतात, असं शासकीय डेटा दाखवतो. आणि शहरी ग्रामीण दोन्ही. शहरी ग्रामीण दोन्ही. तर या दोन्हीवर आता आपल्याला छोट्या धंद्यांवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि या छोट्या धंद्यांमध्ये म्हणजे मायक्रो आणि या छोट्या उद्योगांमध्ये, अत्यंत मायक्रो उद्योगांमध्ये महिलांचा रोल खूप मोठा आहे. म्हणजे नुकताच वर्ल्ड बँकेने एक खूप सुंदर पेपर लिहिला होता, फ्युचर इज फिमेल म्हणून. फ्युचर इज फिमेल. आणि त्यांनी यातनं महाराष्ट्रातच फील्ड वर्क केलं आणि लहान लहान छोटे छोटे धंदे, आणि त्यांना कशा तऱ्हेने सपोर्ट पाहिजे. त्यांचं म्हणणं की हीच रोजगार निर्मितीची विशेष, कारण महिलांमध्ये एक ऍस्पिरेशन मात्र आहे, माझी परिस्थिती कशी सुधारायची. बरोबर. आणि त्या मॅनेजर पण आहेत. आणि आमच्यातल्या महिला पूर्वीपासून थ्रिफ्टी आहेत, कारण त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती. बचत करणारे आहेत. बचत करणारे म्हणजे खर्च कमी करणाऱ्या, काटकसरीने वागणाऱ्या. आपले पैसे, थ्रिफ्टी शब्दाचा अर्थ सांगितला, कुठे पैसे कसे वापरायचे, काय करायचे. बचत अशी त्यांची तिकडे होत राहत नाही. काटकसरीने काटकसरी. आणि त्यांना तो सेन्स आहे. आणि त्यांना आता त्यांच्या मनाची इच्छाही, आता एक ऍस्पिरेशन आहे की आपण पुढे जाऊ. तर या छोट्या धंद्यांना आपण हँडओव्हर करू. जाता याच बाबतीमध्ये, याच इन्कम स्तरामधले पुरुष आणि स्त्रिया यांच्यात काय फरक असतो? याच्यामध्ये कसं होतं की बहुतेक जे छोटे, आता मला खूप धक्का बसला की महाराष्ट्रामध्ये जी मॅन्युफॅक्चरिंग छोटे उद्योग आहेत त्यातले 60% मॅन्युफॅक्चरिंग याच्या ओनर महिला आहेत. हो. पुरुष हे ट्रेडमध्ये वगैरे असतात, दुकान चालवतील ते, त्याच्याकडे 4-5 माणसं असतील, पण पापड, खाद्योद्योग, टेलरिंगचे छोटे कापड व्यवसाय वगैरे या सगळ्या महिला करतायत. आणि महिलांचे उद्योग अधिक चांगले मॅनेज असतात. त्याचं कारण काय? आता ही सवय काटकसरीने जगणे. पुरुष कुठेतरी बाहेर बसून काहीतरी उडवतो. पण महिलांना घर चालवायची जबाबदारी आपल्यावर पडत असल्यामुळे आपल्या महिलांमध्ये ते इनग्रेंड आहेत, म्हणजे ते डीएनए मध्येच गेलेलं आहे. तर ह्याचा आपण हे लिव्हरेज करू शकतो. यांना एक सगळ्यात 2-3 गोष्टींची गरज, यांना एक तर भांडवलाची गरज. आणि आता या मायक्रो इंडस्ट्रीजने, मायक्रो फायनान्सचे जे उद्योग आहेत त्यांनी अत्यंत धुमाकूळ घातलेला आहे. म्हणजे कशासाठी मायक्रो प्रायव्हेट मायक्रो फायनान्सने पूर्ण धुमाकूळ म्हणजे काय? 36% कर्ज देत आहेत ते वर्षाला 36%. आणि ते कशासाठी देतात हे बघत नाहीत ते. तू माझं कर्ज घे आणि मग महिन्याला मला 5,000 EMI भर, माझी ती बॉटम लाईन वर, माझं प्रॉफिटेबिलिटी दिसली पाहिजे, मला टार्गेट दिलेले. पण ते कर्ज कशासाठी वापरलं जात आहे, लोकांचे ऍस्पिरेशन्स काय आहेत, गरजा काय आहेत, ते खरंच परत देण्याची कॅपॅसिटी. सावकारीच झाली की ही सावकारीच आहे, ही चक्क सावकारी आहे. आणि यातनं हा फास मला वाटतं मोकळं करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो मोकळा करण्यासाठी सध्या जे मार्केट ड्रिव्हन मॉडेल चाललंय ना, ते सोडून आपल्याला हे स्टेट ड्रिव्हनच केलं पाहिजे. आणि एक साधी आयडिया अत्यंत कमी खर्चात करता येईल. म्हणजे आपल्या ज्या पब्लिक सेक्टर बँका आहेत
त्यांच्याकडेही पूर्वी ते हे काम करत असत. पूर्वी पब्लिक सेक्टर बँका अनेक कामं करत असत. मग त्याच्याकडे एक ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन ऑफिसर असत. हो 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 तो शेतीवर जाऊन तो कर्जावर हो, देण्याच्या भानगडीत नसायचा. हो हो तर तसंच आता या बायकांना गरज कशाची, या महिलांना, छोट्या धंद्यांना, एक तर कर्जाची, पण दुसरं ते कर्जाबरोबर इतर गायडन्सची गरज आहे. हा. म्हणजे हे पैसे कुठे वापरावेत, कशा तऱ्हेने वापरावेत, हा. कायदेशीर कंप्लायन्स काय आहे, कुठे मार्केटिंग याचं कसं करायचं, ह्याचे जी हँड होल्डिंग आहे ना, हा. याचं हँड होल्डिंग करण्याचं एक स्ट्रक्चर आणि कर्ज देण्याचं एक structure. हँड होल्डिंग म्हणजे काय नेमकं तुम्ही म्हणजे सांगा. त्याला एक साधारण support त्यांना असं. एक सपोर्ट support system, लागतो, हा. साधारण सल्ला लागतो की आता बाबा हे पैसे आले ते कुठे गुंतवू, आता हा मला माल विकायचा असेल तर सगळ्यात चांगली पद्धत काय आहे, Yes. मार्केटिंग मला कसं करता हा. येईल, कोण मला कायदेशीर सल्ला याबाबत देईल. बरोबर. तर हे जे कपॅसिटी बिल्डिंग आहे, हम्म. तर हे आपण जर पब्लिक सेक्टर बँकातनं केलं, हम्म. पब्लिक सेक्टर बँकांनी छोट्या छोट्या गावांमध्ये जर छोटी, आपल्याला बँका ब्रांच उघडायची गरज नाही, गावामध्येच एक दोन माणसं असू शकतात, हा. त्याला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, घरातनंच तो काम करू शकतो. त्याला बँकिंग एजंट सध्या म्हणतात. बँकिंग एजंट सारखं करायचं, पण त्यांनी हे एक्सटेन्शन सर्व्हिसेस पण द्यायचे. आणि शुड बी प्रॉपरली रिकॉग्नाइज्ड फॉर दॅट. प्रॉपर रिकॉग्नाइज या मुली असू शकतात हो आणि या मुलींना आपण प्रशिक्षण देऊ शकतो. करेक्ट. या मुलींना जर म्हणजे प्रशिक्षण या शिक्षित मुलींचा पण एक वेगळा रोजगार एक वेगळा तयार होऊ रोजगार तयार होऊ शकतो, त्या डेव्हलपमेंट एजंट म्हणून काम करतील आणि या महिलांना एक कर्ज मिळेल. आणि हे कर्ज किती, आपण सुद्धा 3% दिलं आणि 3% सबसिडी शासनाने घेतली. हल्ली 3% हल्ली मासिक कर्ज बोलतो, व्याजदर बोलतात. हा, नाही, मी वर्षाला 3% म्हणतो. ते माहितीये मला, आणि मुद्दा आपण म्हणलं मी. शासनाने जर हे ज्या 3%ची सबसिडी वार्षिक 3%. वार्षिक, तर 1,00,000 कोटी रुपये कर्ज जर आपण दिली तर आपली लायबिलिटी फक्त 3,000 रुपये, 3,000 कोटी रुपये असेल. आणि समजा आपण असं म्हणतं की आपण सगळ्या कर्जांची गॅरंटी घेतली आहे, त्यातली 10% धंदे बुडले समजा, तरी आपल्याला 10,000 कोटीच वर्षाला ते लागणार आहेत. आपण इथे 5,500 कोटी फुकट वीज देण्यासाठी देतो आहोत. हो. या सगळ्या लोकांचे धंदे होतील आणि 100% सांगतो, या महिलांना जर 20,000 रुपये दिले, त्याचे 1-2 वर्षामध्ये ते 1,00,000 रुपये करतात. हे मी डोळ्याने बघितलेलं आहे. त्या हुशार आहेत. तर हे इंटरव्हेन्शन आपल्याला खूप गरजेचं आहे. आता एक मंत्री असं म्हणाले की हे जे आम्ही देतोय 1,500 रुपये महिन्याला, याचे आता ते लाख रुपये करणार आहेत. हे त्यांचं मंत्र्यांचं स्टेटमेंट. आणि तुम्ही जे आता म्हणाले ते, त्याच्यामध्ये मला गुणात्मक फरक दिसतो. हो ना, तर ते पैसे फक्त कन्झम्पशनसाठी हातात फेकले जाणार आहेत. ते कन्झम्पशनसाठी हातात फेकले जातात. आणि ते पण कसं होतं, नवरा बायकोला मोटरसायकलवर बँकेत ब्रांच घेऊन येतो, पैसे काढतो, घरी येऊन जातो. हा. अहो, इथे बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट असलेली बाई मला माहिती आहे, जिचं एटीएम कार्ड नवऱ्याकडे असतं. आपली इतकी पितृसत्ताक पद्धती आहे. त्यामुळे हे बायकांना पण हाच न्याय व्यवसायामध्ये असलेल्या महिलांना लागत नाही. व्यवसायामध्ये असं व्हायला लागेल, हे सांगणं खूप महत्वाचं खूप आहे. महत्वाचं आहे. तर हे उद्योग आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. हा एक महत्वाचा भाग झाला. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की आपल्याकडे जमिनीवरची कामच होत नाही. म्हणजे आपण जे फ्लेलिंग स्टेट म्हणालो, त्याचा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की वर सगळं होतं, खाली मॅनपॉवरच नाही आपल्याकडे. हा, ग्राउंडेड नाही. आणि त्याला अनेक अडचणी. उदाहरणार्थ, तुम्ही आदिवासी विकास विभागात जर असेल आणि मला गावात आदिवासींची काही माहिती गोळा करायची असेल, तर आदिवासी विकास विभागाचा माणूस नसतो खाली. मग मी कोणाला सांगतो, शाळा आदिवासी शिक्षक आहे, माझ्याकडे आदिवासी शिक्षक आहे, त्याला सांगतो. तो म्हणतो की सर मला शाळा आहे, वर इलेक्शनचं आहे, हे आहे ते आहे. मग मी ग्रामसेवकाला सांगतो, ग्रामसेवक म्हणतो मी महसूल विभागाचा कर्मचारी आहे, मी तुमचं काम जेव्हा ती कामं होत नाही. तर आपल्याकडे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता विद्यार्थ्यांना एक वर्षभर इंटर्नशिप करायची. आपण जर 15,000 रुपये एका विद्यार्थ्याला दिले, असे 1,00,000 विद्यार्थी घेतले, प्रत्येक डिस्ट्रिक्ट कलेक्टरला साधारण 3,000 मुलं मिळतील, तरुण मुलं मिळतील, की जी एक फ्लेक्सिबल लेबर फोर्स असेल, तो अनेक तऱ्हेची कामं डेव्हलपमेंटची करून घेऊ शकेल. माहिती गोळा करणे, कुठल्या गावांमध्ये कुठल्या स्कीम पोहोचत नाहीयेत, कुणाकडे कागदपत्र नाहीयेत, ती पूर्ण करून घेणे, अनेक कामं तो करून घेऊ शकेल. आणि या मुलांना वर्षभरानंतर हा त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग असेल, डिग्रीचा भाग असेल, त्याचं त्यांना क्रेडिट मिळेल. म्हणजे शासनाची भीती असते की यांना परमनंट करा, आंदोलन तसं काय संबंध आहे? इंटर्नशिप आहे त्यांची. इंटर्नशिप बरोबर, बरोबर. त्याला ती डिग्री मिळेल, त्या डिग्रीवर तिकडे स्किल बिल्डिंग होईल. अतिशय महत्वाचे. हे फार गरजेची गोष्ट आहे. आणि खर्च किती? 1,500 कोटी रुपये येईल. 1,500 कोटी म्हणजे चणे फुटाणे. 46,000 कोटी रुपये न्यायचे ठेवलेले. महाराष्ट्र सरकारचं जे आता जर तुम्ही विषय काढला म्हणून उल्लेख करतो मी, महाराष्ट्र सरकारचं जे माहिती प्रसारण विभागाचं म्हणजे काय म्हणतोय जाहिरातबाजीचं जे बजेट आहे, ते गेल्या 2 वर्षामध्ये 5 पट वाढलेलं आहे. नाही, आणि तुम्हाला सांगतो, मंत्रालयामध्ये आहे ना, हे सगळ्या सेक्रेटरीने 4 मोठ्या कन्सल्टन्सी कंपनी असतात ना, 4 मोठ्या कन्सल्टन्सी कंपनी, त्या प्रत्येक मंत्रालयाच्या प्रत्येक विभागात माणसं आहेत सल्लागार म्हणून. ह्याच्या या एकट्या लोकांवर महाराष्ट्र शासन 1,500 कोटी खर्च करतो.
कोण मोठ्या अर्न्स्ट यंग, ग्रँड थॉर्न्टन वगैरे, आणि ही जी कामं करतात हे मी बघितलंय, ही कामं आपला कुठल्याही कॉलेजचा विद्यार्थी बहुतेक करू शकतो नीट शिकले. त्यामुळे आपल्याला हा मोठा रोजगार आपण निर्माण करू शकतो. आणि चौथा भाग असा आहे की आपल्याकडे सगळ्या अनएम्प्लॉयमेंटचं बंचिंग जे आहे हे आपल्याला डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट ह्याच्यामध्ये आहे. बरोबर. कारण कमी शिकलेले असतात ते रोजगार सापडेल तो करतात. ग्रॅज्युएट पोरात जी आपल्याकडे, कारण आपल्याकडे भयंकर वाईट परिस्थिती आहे. नाही, कारण कष्टाने ग्रॅज्युएट झालेला असतो ना तो आपल्याकडे शिकणं ग्रॅज्युएशन पर्यंत हे एका विशिष्ट सामाजिक वर्गाला सोडलं तर बहुजन समाजाला अजूनही अवघड आहे तिथपर्यंत पोहोचणं. बहुजन समाजातली एखादी मुलगी असेल, तिला BA होणं, BSc होणं हे अजूनही अवघड आहे. तर असं जर असेल तर ती लगेच पडेल ती नोकरी करत नाही ना. ती म्हणते ती शिकली एवढे शिकून मग आईसारखं मी भुईमुग वेचायला जाऊ का? तर ती त्यामुळे वेट्स. आणि इथे आपल्याकडे साधारण जो बेरोजगारी आहे त्याच्यावर आपल्याला एक चांगलं, इथे काय होत आहे की आपण, हे खरं आहे की आपल्याकडनं बाहेर पडलेली मुलं स्किल्ड नसतात शिक्षण. ती त्या मुलांचा दोष ना आपल्या शिक्षण व्यवस्थेचा दोष. मग त्यांना काय करायचं, तर आम्ही एक एम्प्लॉयमेंट व्हाउचर विषयी सारखी मांडणी. एम्प्लॉयमेंट व्हाउचर म्हणजे काय की आता उदाहरणार्थ प्रधानमंत्र्यांनी एक स्कीम काढली आहे. 2 कोटी मुलांना ते इंटर्नशिप देणार. बरोबर. 5,000 मोठ्या कंपन्या. बरोबर. 5,000 मोठ्या कंपन्यामध्ये आता जो डेटा बघितला, याने पायलट सुरू केलाय. सगळ्या कंपन्या बेंगलोरच्या आहेत, चेन्नईच्या आहेत, फायनान्स कंपन्या आहेत. बरोबर. तर आता गडचिरोलीतली आमची एखादी मुलगी आहे समजा, BA हिंदी आहे, तर तिला बँगलोरला किंवा मुंबईला कशी नोकरी येणार? तुम्ही घेणार पण नाही. बरोबर. त्यामुळे तिच्यासाठी तिचा काय उपयोग नाही. मोठ्या कंपन्यांनी माणसं मिळणार नाहीत 2 कोटी एवढ्यात त्यांना हवी असलेली. चुकते का इथे की इथे प्रोसेस अशी आहे की आपण अप्लाय करायचं, मग कंपनी आपल्याला निवडणार. त्या आमच्या गडचिरोलीच्या पोरीने अप्लाय केलं, तिला ही कंपन्या कधीच निवडणार नाही. तर अप्लाय नो रिप्लाय जी भानगड आहे ती चालू नाही. आणि निवडलं तर ते जाऊ शकणार नाही. कुठे जाणार ती? तर आपण असं म्हणतोय की बॉल शुड बी इन द हँड्स ऑफ द कॅन्डिडेट. मग आपण त्यांना वर्षाला 1.5 लाख रुपये किमतीचे 15,000 रुपयाचे 10 दिवसाने एम्प्लॉयमेंट व्हाउचर द्यायचे. समजा माझ्या गावामध्ये छोटं रेस्टॉरंट आहे, मला शिकायचं आहे, हॉटेल काढायचं आहे पुढे. मी ते घेऊन गेलो, त्या हॉटेलवाल्याला म्हटलं की मला तुझ्याकडे शिकायचं, मग तुझ्याकडे मॅनेजर म्हणून ठेव. आता हॉटेलवाला कशाला ठेवेल पगार देतो म्हणे, इथे माझंच भागत नाही. बरोबर. तर ते म्हणजे ठीक आहे ना, तू मला पगार देऊ नकोस, माझ्याकडे एम्प्लॉयमेंट व्हाउचर आहे. जिल्ह्यावर एक केंद्र असेल, त्या डिस्ट्रिक्ट केंद्रावर मी ते एम्प्लॉयमेंट व्हाउचर सबमिट करीन. महिन्याच्या शेवटी ते मला पगार देतील. मी तुझ्याकडे शिकते, मला अनुभव मिळेल. आणि तू मला नाही शिकवलं, समजा महिन्यानंतर मला लक्षात घ्या मला शिकवत नाही नीट, पुढच्या महिन्यात दुसऱ्याकडे जाईन मी. मला आपलं हॉटेल आपला धंदा नाही, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बघूया, तुम्ही ब्युटी पार्लर शोधून काढेल. आणि ह्यातनं मला वर्षभरानंतर एक प्रकारचं स्किल ट्रेनिंग. म्हणजे जो उमेदवार आहे, बेरोजगार आहे, तो त्याला काय शिकायचं आहे, त्याला कुठे संधी मिळते आहे, शिकायला मिळते, तिथे जाऊन ते तो कौशल्य शिकेल. एक्झॅक्टली. आणि जिल्हा पातळीवर आपण एक याचं बेसिक लाईट नियमन करू शकतो. म्हणजे ज्या दुकानात काम करणार आहे, ज्यात तो एक काय शॉप ऍट खाली रजिस्टर असलं पाहिजे, किंवा 5 वर्ष जुनं असलं पाहिजे. घरच्याच दुकानात काम करून पैसे मिळणार नाहीत, त्याचं सगळं आधार कार्ड, बँक कार्ड वगैरे, एवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, उपलब्ध आहे. आणि ते जिल्हा पातळीवर आपण एक साधारण असं सांगू शकतो की जर आठवड्यात आम्ही 10% रॅन्डम चेक करणार. बरोबर. तर असं काही बेसिक प्रशासकीय दृष्ट्या शक्य आहे ते. आणि खर्च किती येणार? 1 लाख मुलांना परत 1,500 कोटी येणार. 5 लाख मुलांना 7,500 कोटी रुपयामध्ये आपण दरवर्षी ट्रेंड मान पॉवर करू शकतो. आणि मग त्यांना आपल्या सगळ्या कर्ज सिस्टम मधनं, जिल्हा पातळीवर जे हँडहोल्डिंग सिस्टम, म्हणजे बेसिक होतं काय की धोरण निर्मिती करताना इकोसिस्टम तयार केली पाहिजे. बरोबर. जी एकमेकात फिट बसेल, आणि मग ह्यातनं आपण पुढे जाऊ शकू. तर तुम्ही मगाशी बोलताना एक आमची आई सावित्रीमाई अशी एक काहीतरी कल्पना मांडली होती, ते काय ती कल्पना तुमची? मला काय वाटतं की आपण सध्या जे 1,500 रुपये देतोय महिलांना, तर ते 1,500 रुपये आपण देतोय खरं, पण त्याला कंडिशनॅलिटी काहीच नाही. आणि त्याने त्या कुटुंबावर ऍक्च्युअली काही फरक पडावा हे आपण दिसत. याच्या उलट होतंय काय की महाराष्ट्रामध्ये PLFS डेटा बघितला तर या वर्षी पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेचा डेटा, तर शिक्षणात असलेल्या मुलींचं प्रमाण 15% कमी झालं यावर्षी. 15%, म्हणजे 67 वरनं 52% आलंय ते. आणि त्याच्याच बरोबर अनपेड, त्याच्या घरात काम म्हणजे काही न करणाऱ्या घरी बसलेल्या मुलींची संख्या वाढली. शाळा बंद पडतायत, पटसंख्या नाही. बरोबर. आणि आपल्याला आज शिक्षण कुठल्याही परिस्थितीत पुढे जायचं, शिक्षण महत्वाचं. आपण असं करूया ना की ग्रामीण भागामध्ये मी एक आई असेल आणि मला समजा 2 मुलं माझी शाळेत जात असतील, तर ती शाळेत जात असतील आणि त्यांची उपस्थिती शाळेत समाधानकारक असेल, तर त्या महिलेला महिन्याला एका मुलामागे 1,500 रुपये, जास्तीत जास्त 2 मुलं. शहरी भागामध्ये मुलामागे 2,000 रुपये, जास्तीत जास्त 2 मुलं.
म्हणजे 2 मुलं माझी शाळेत जात असतील, मला महिन्याला 4,000 रुपये मिळतील हम्म. आणि यातनं आमची कितीतरी वंचित समाज जे आहेत, म्हणजे आमच्या कातकरी आहेत उदाहरणार्थ, परिस्थिती त्यामुळे मुलांना बाहेर कामाला पण मुलांना याच्यापेक्षा कमी पैसे मिळतात. हम्म. ती मुलं शाळेत जातील, ऊसतोड कर्मचारी मुलांना घरी ठेवतील, कुठेतरी शाळेत ठेवतील, कंडिशनर्स. हे पैसे मिळतील म्हणून. तर यातनं शाळेतली उपस्थिती वाढेल, शाळा बंद पडतात ते बंद होईल, शिक्षणाचं प्रमाण वाढेल आणि महिलांच्या हातात पैसे येतील. मला असं याच्यामध्ये एक सूचना करावीशी वाटते. काही लोकांशी बोलताना अशी सूचना आली की आज जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये इतकी विसंगती आहे की आता उदाहरणार्थ एखादी महिला काय 40 वर्षाची आहे, तिला अनकंडिशनली काय अगदी किरकोळ ज्या कंडिशन आहेत, इन्कम टॅक्स भरत नाही, तुमच्याकडे कार नाही, अमुक तमुक वगैरे त्या वगळता, तर ऑलमोस्ट सगळ्या महिलांना ते मिळेल. आता 40 वर्षाची महिला आहे ती तशी काम करू शकते, काहीतरी किरकोळ वेळेनं काम करू शकते. पण एक 65 वर्षाची महिला आहे म्हणजे काय, तर तिला ही योजना लागू नाही. बर. कारण आणि ते म्हणजे ती स्वतः पैसे मिळवू शकत नाही आणि तिला हे पैसे मिळायला ती पात्रच नाही. बरं. माझ्या मते ही अत्यंत मोठी विसंगती. जर असं काही करता येईल का याच्यामध्ये की सध्या जे ओल्ड एज पेन्शन आहे ते विधवाचं पेन्शन आहे किंवा निराधार पेन्शन आहे, हो. आणि इतकं भयानक आहे ते की समजा म्हणजे आता त्याला याच्यात काहीच येत नाही. की निराधार पेन्शन म्हणजे तुम्ही रस्त्यावरती जाऊन चालत जायला भीक मागायला जेवढे तुम्हाला खर्च होईल तेवढेच आम्ही तुम्हाला देऊ, हो, बरोबर. उरलेले पैसे तुम्ही भीक मागून मिळवा. 600 रुपये आणि 900 रुपये म्हणजे 2 पाटे म्हणजे असतील. क्रूर विनोद आहे हा. निराधारपणावरचा क्रूर विनोद आहे. संजय गांधी निराधार योजना वगैरे. माझ्या मते त्याच्यातच म्हणजे संपूर्ण ओल्ड एज जर याच्यामध्ये कव्हर केलं तर बरोबर. ते परवडू शकेल. आणि यातनं काही एक्सेप्शन जाणता येतील ना, म्हणजे सरकारी पेन्शन जर घेत असेल, ऑब्विसली ते तर सोडून या द्या. सगळ्यांना बाहेर त्या बाहेर. काढून त्या अत्यंत कंडिशन उत्तम. आज आहेत. आज आहेतच. पण साधारण मला वाटतं आणि लाडकी बहीण मधली गाडीची कंडिशन आहे ना, ती प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण ग्रामीण भागातले खूप लोक हा ड्रायव्हर स्वतःची गाडी, टुरिस्ट गाडी चालवण्याचा हो. व्यवसाय करतात. बरेच लोक करतात, तो मोठा व्यवसाय तो. आणि त्याच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना पैसे मिळत पैसे नाहीत, कारण मिळत घरच्या नवऱ्याच्या नावावर कमर्शियल 2 व्हीलर असते, 4 व्हीलर असते, म्हणजे स्विफ्ट डिझायर, हो, बरोबर आहे, बरोबर आहे. तर पैसेच नाही मिळत. तर मला वाटतं हे जे आहे की वरच्या 60च्या वरच्या ज्या सगळ्या महिला आहेत सगळ्यांना द्यावे. सगळ्यांनाच अनकंडिशनली आपण महिन्याला एक फिक्स रक्कम देऊ शकतो ना, आणि जी गरजेची आहे, कारण आपल्याकडे ओल्ड एज सपोर्टच काही नाही आहे. आणि आपलं आयुर्मान वाढत चाललं. आयुर्मान वाढत चाललंय, लोकांचं वय वाढत चाललंय, लोक म्हातारे जास्त एजिंग, म्हणजे आपण ऑलरेडी रिप्लेसमेंट रेटला महाराष्ट्र पोहोचलेलो आहोत. तर पुढच्या काही वर्षात म्हातारे लोकांचा काय करायचा प्रश्न येणार आहे, बरोबर. आणि काहीतरी सोल्युशन त्यासाठी ते पाहिजे. त्याचं गुड सजेशन. मला वाटतं आपण बरीच सपोर्ट, पण आता शेवटचा प्रश्न विचारतो. ही सगळी चर्चा आपण केली, ही वायफळ होईल का, याचा काय उपयोग होईल? हाऊ डू यू सी द इम्पॅक्ट ऑन द पॉलिटिकल क्लास? मला त्याच्यासाठी काय केलं? मला वाटतं बोलत राहणे हा एकच पर्याय आहे. कोणी ऐको ना ऐको, पण कदाचित होईल असं मला वाटतं. म्हणजे आपले मुद्दे काही दिलेल्या पक्षांची जाहीरनाम्यात शिरावेत, लोकांनी ऐकावेत, काहीतरी व्हावं, येस. की आपण म्हणजे जे प्लेग मध्ये कामू म्हणतो हा की दिमाग में हताशा है लेकिन मन में आशा है. हा हा. द इंटेलेक्ट डिस्पेअर्स बट द माइंड होप्स. मी महाभारतातल्या विदुराचं उदाहरण देईन की विदुराने 2 हात वर करून मी सांगतो आहे सगळ्यांना नीती काय आहे, पण माझं कोणी ऐकत नाही, पण तरी त्यांनी ती सांगितली. सांगणं आपलं काम आहे. धन्यवाद. मला असं वाटतं की सध्याच्या अत्यंत हीन पातळीवरती गेलेल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला, आणि विशेषतः ते केवळ राजकारण नाही आता, तर महाराष्ट्राचं राजकीय अर्थशास्त्रच आता अत्यंत हीनतम पातळीला पोहोचवण्यात आलेलं आहे. नागरिकांचं रूपांतर केवळ लाभार्थ्यांमध्ये केलेलं आहे, आणि लाभधारक म्हणून म्हणजे जवळजवळ लाचार करण्याच्या सगळ्या योजना या सरकार तुकडे फेकल्यासारखं करते. हे तुकडे घ्या आणि आम्हाला मतं द्या आणि विसरून जा, अशा प्रकारचा एक सर्व माहोल हा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. किंवा देशामध्येही तो तसा काही वर्षांपूर्वी सुरू झालेला होता, आणि त्याचीच लागण आता महाराष्ट्रात झालेली आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला मनरेगासारखी योजना दिली, तो महाराष्ट्र अशा प्रकारच्या अत्यंत लाचारीच्या योजना या दुसऱ्या राज्यांकडून केवळ मताची एक लाचारी, मताची लाच म्हणून लोकांना देण्यासाठी म्हणून स्वीकारतो. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवरती आपल्याला नीरज हातेकर यांच्यासारख्या अत्यंत प्रख्यात, अत्यंत विचारशील अशा अर्थतज्ञांनी एक प्रकाश वाट दाखवलेले आहे मी असं म्हणेन. आणि एक मुद्दा मांडलेला शेवटचा. कोणता?
डिस्क्लेमर आमचं रेग्युलर असतं हा. की मी अझीम प्रेमजी विद्यापीठात जरी नोकरी करत असलो तरी ही मतं माझी नाही, वैयक्तिक ते असतात. सरळच आहे. हे डिस्क्लेमर Yes, मानणं yes. आवश्यक आहे प्रत्येक हल्लीच्या विचारवंताला ते मत स्वातंत्र्य आहे. आणि मला आजची आनंदाची गोष्ट आहे की असं विचार स्वातंत्र्य देणाऱ्या अझीम प्रेमजी विद्यापीठामध्ये तुम्ही काम करता आहात. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज महाराष्ट्रातले किती प्राध्यापक स्वतःची मतं बाळगतात, नंबर 1, आणि समजा चुकून बाळगत असतीलच काही तर त्यातले किती लोक मांडू शकतात सर, हा फार मोठा प्रश्न आहे. या दृष्टीने सुद्धा तुमच्या विद्यापीठाचं सुद्धा मी एका अर्थाने अभिनंदनच करेन की तुम्हाला तुमची मतं मुक्तपणाने मांडण्यासाठी तुम्ही मुक्त आहात आणि त्याच्याबद्दल तुम्हाला नाही, विद्यापीठ कुठे अडवत नाही आणि अडवत तुम्ही ते स्वातंत्र्य अत्यंत सकारात्मकपणे वापरता. हे वैयक्तिक असतात. अर्थात ते वैयक्तिक आहे, बरोबर आहे. तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, तुम्ही त्याचा योग्य आणि अत्यंत सकारात्मक असा वापर करतात. ही अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने समाधानाची गोष्ट आहे. बंगलोरमध्ये राहून महाराष्ट्राच्या आणि एकंदर जनहिताचा विचार करणारे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, तसेच महाराष्ट्रामध्ये इतरत्र आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी एक सकारात्मक दिशा या महाराष्ट्रातल्या हीनतम झालेल्या राजकीय अर्थशास्त्राला द्यावी. ती या चर्चेमधून थोडीशी तरी त्याला प्रेरित करेल असं आवाहन मी या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा नीरज हातेकर सरांचे आभार मानून हा आपला आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. शेवटी इंडी जर्नल हे आपल्या समोर अतिशय गुणवत्तापूर्ण असा एक आशय पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि याला कुठल्याही भांडवलदाराची, उद्योगपतीची साथ नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्य श्रोत्यांच्या मान्यतेवरतीच हा सर्व प्रकल्प चालू आहे. तेव्हा आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जरूर काही मतं असतील याच्याबद्दलची ती जरूर तिथे नोंदवा. त्याला अधिकाधिक उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि याच्यावरतीच, या संवादावरतीच हे चॅनेल असंच आणि हा संवाद चालू राहील अशी आशा मी करतो, अपेक्षा करतो आणि विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.